देश फक्त नकाशावर आखलेल्या रेषांनी बनलेला नाही. हा देश बनला आहे बलिदानांनी, संघर्षांनी आणि असंख्य स्वप्नांनी. भारत म्हणजे हिमालयासारखा अभिमान, गंगेसारखी पवित्रता आणि स्वातंत्र्यासाठी झुंज देणाऱ्या कोट्यावधी भारतीयांची ओळख. 26 जानेवारी हा दिवस फक्त सुट्टीचा दिवस नाही. हा दिवस आहे भारताच्या आत्मसन्मानाचा, लोकशाहीच्या विजयाचा आणि संविधानाच्या शक्तीचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, हा देश चालवायचा कसा? भाषा वेगळी, धर्म वेगळे, संस्कृती वेगवेगळ्या, पण तरीही एक राष्ट्र कसे बनवायचे? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे भारताचे संविधान. ज्या संविधानाने सामान्य माणसाला अधिकार दिले, न्यायाची हमी दिली आणि सत्ता जनतेच्या हातात आहे हा विश्वास निर्माण केला. 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि त्या क्षणापासून भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. प्रजासत्ताक म्हणजे काय? याचा अर्थ असा की या देशाचा राजा कोणी नाही. इथे प्रत्येक नागरिक समान आहे आणि इथे सत्ता कोणत्याही एका व्यक्तीकडे नाही, तर संपूर्ण जनतेकडे आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण गुलाम म्हणून जन्माला आलो नाही, तर स्वाभिमानी नागरिक म्हणून जगण्यासाठी जन्माला आलो आहोत. आज जेव्हा आपण तिरंग्याला सलामी देतो, तेव्हा फक्त झेंड्याला नाही, तर त्या विचारांना सलामी देतो ज्यांनी भारत घडवला. पण एक प्रश्न, आज आपण या संविधानाचा खरंच सन्मान करतो का? आपण आपल्या अधिकारांबरोबर आपली कर्तव्येही लक्षात ठेवतो का? 26 जानेवारी हा फक्त इतिहास आठवण्याचा दिवस नाही, तर स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 26 जानेवारीचा खरा अर्थ, संविधानाचे महत्त्व, प्रजासत्ताक दिन आपल्याला काय शिकवतो आणि एक सामान्य नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे. जर तुम्हाला भारतावर प्रेम असेल, जर तुम्हाला देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण देश सरकारने नाही, तर जागरूक नागरिकांनी बनतो. प्रजासत्ताक दिनाचा इतिहास. 26 जानेवारी भारताचा अभिमान. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश पूर्ण झाला असं नाही. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर एक फार मोठं आव्हान उभं होतं. या विशाल देशाला कायद्याने, न्यायाने आणि समानतेने कसं चालवायचं? ब्रिटिश राजवटीत भारतावर इतरांचे कायदे लागू होते, पण स्वातंत्र्यानंतर भारताला स्वतःचे कायदे हवे होते, जे भारतीयांच्या हिताचे असतील आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देतील. यासाठी 1946 साली संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेमध्ये देशातील महान विचारवंत, समाजसुधारक आणि विद्वान नेते सहभागी झाले. या संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे संविधान तयार करण्याचे महाकाय कार्य सुरू झाले. भारताचे संविधान तयार करायला सुमारे 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. या काळात संविधान सभेच्या अनेक बैठका झाल्या. प्रत्येक कलमावर सखोल चर्चा झाली आणि प्रत्येक निर्णय लोकशाही मूल्यांवर आधारित होता. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानाला औपचारिक मंजुरी देण्यात आली. पण संविधान लागू करण्यासाठी एक ऐतिहासिक दिवस निवडण्यात आला, 26 जानेवारी. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव घेतला होता. हा दिवस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा होता. म्हणूनच या ऐतिहासिक दिवसाचा सन्मान म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अधिकृतपणे लागू करण्यात आले. त्या दिवसापासून भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा राजा नसतो, जिथे कोणताही व्यक्ती जन्माने शासक नसतो आणि जिथे सत्ता थेट जनतेच्या हातात असते.
26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पदाची शपथ घेतली. या दिवसाने भारताच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरू झाला. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य टिकवण्यासाठी फक्त लढा पुरेसा नाही, तर संविधानाचा सन्मान आणि कायद्याचे पालन तितकेच आवश्यक आहे. आज आपण 26 जानेवारी साजरा करताना फक्त भूतकाळाकडे पाहत नाही, तर भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारतो. कारण हा दिवस इतिहासाचा नाही, तर आपल्या कर्तव्यांचा आहे. संविधानाचे महत्त्व. भारताच्या लोकशाहीचा कणा. संविधान हे फक्त कायद्यांचे पुस्तक नाही, तर भारताच्या आत्म्याची ओळख आहे. भारतासारख्या भाषा, धर्म, जात, संस्कृती आणि परंपरांनी भरलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचं काम संविधान करतं. संविधान नसतं तर भारत फक्त स्वातंत्र्य मिळालेला प्रदेश राहिला असता. पण संविधानामुळे भारत एक सक्षम लोकशाही राष्ट्र बनला. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला. संविधानामुळेच कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. राजा असो किंवा रंक, श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वांसाठी कायदा समान आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, धर्म स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध अधिकार, घटनात्मक उपायांचा अधिकार. हे अधिकार आपल्याला निर्भयपणे जगण्याची ताकद देतात. पण संविधान फक्त अधिकार देत नाही, ते आपल्याला कर्तव्यांची आठवणही करून देतं. देशाच्या एकतेचा सन्मान राखणे, राष्ट्रीय प्रतीकांचा आदर करणे, कायदा पाळणे आणि समाजात सलोखा राखणे ही आपली घटनात्मक कर्तव्ये आहेत. संविधान सामान्य माणसाचा ढाल आहे. कोणावर अन्याय झाला तर संविधान त्याच्या बाजूने उभं राहतं. न्यायालय, निवडणूक आयोग, स्वतंत्र प्रसार माध्यमे ही सर्व व्यवस्था संविधानामुळेच अस्तित्वात आहेत. आज आपण स्वतःची मतं मोकळेपणाने मांडू शकतो, मतदान करू शकतो आणि सरकारला प्रश्न विचारू शकतो. हे सर्व संविधानामुळे शक्य झालं आहे. पण प्रश्न असा आहे, आपण संविधानाचा खरंच सन्मान करतो का? फक्त अधिकार मागणं पुरेसं नाही, कर्तव्य निभावणं तितकंच गरजेचं आहे. संविधान वाचणं फक्त वकिलांचं काम नाही, ते प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. जर आपण संविधानाचे मूल्य समजून घेतले तर देशाला कोणीही तोडू शकणार नाही. संविधान जिवंत आहे कारण ते जनतेच्या विश्वासावर उभं आहे. आजच्या या प्रजासत्ताक दिनी चला आपण एक संकल्प करूया. संविधानाचे रक्षण करू, लोकशाही मजबूत करू आणि भारताला योग्य दिशेने पुढे नेऊ. कारण संविधान सुरक्षित तरच भारत सुरक्षित. भारतीय सैन्य आणि प्रजासत्ताक दिन परेडचे महत्त्व. भारतीय सैन्य हे फक्त शस्त्रधारी जवान नाहीत, तर देशाच्या सुरक्षिततेचा जिवंत किल्ला आहेत. आपण रात्री शांत झोपतो कारण कुठेतरी सीमेवर एक जवान जागा राहून देशाची राखण करत असतो. थंडी असो वा ऊन, पाऊस असो वा हिमवृष्टी, कुटुंबापासून दूर राहून जे जवान देशासाठी उभे राहतात तेच खरे देशभक्त आहेत. भारतीय सैन्य, नौदल आणि हवाई दल ही तीनही शक्ती भारताच्या सार्वभौमत्वाची ढाल आहेत. जेव्हा शत्रू भारताकडे वाईट नजरेने पाहतो तेव्हा भारतीय सैन्य भिंतीसारखं उभं राहतं. 26 जानेवारीचा दिवस या सैन्य शक्तीचा आणि राष्ट्रीय एकतेचा भव्य उत्सव आहे. दिल्लीच्या कर्तव्यपथावर जेव्हा प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होते तेव्हा फक्त मिरवणूक नसते, तो असतो भारताच्या ताकदीचा जगाला दिलेला संदेश. परेडमध्ये भारतीय सैन्याची शिस्त, शौर्य आणि आधुनिक सज्जता जगासमोर मांडली जाते. टँक्स, क्षेपणास्त्रे, हवाई दलाचे लढाऊ विमानांचे थरारक प्रदर्शन, हे सगळं भारत कुणापुढेही झुकणार नाही याचं प्रतीक आहे. परेडमधील राज्यांच्या झाक्या भारताची विविधता दाखवतात. वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि परंपरा एकाच ध्वजाखाली एकत्र. ही परेड आपल्याला शिकवते की भारताची ताकद फक्त शस्त्रांमध्ये नाही तर एकतेमध्ये आहे. या दिवशी सैन्याला दिले जाणारे वीरता पुरस्कार जवानांच्या त्यागाची जाणीव करून देतात
अनेक जवानांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र आणि सुरक्षित आहोत. प्रजासत्ताक दिनाची परेड तरुणांना प्रेरणा देते. देशसेवा करण्याची, कर्तव्य निभावण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची. ही परेड फक्त पाहण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे. जेव्हा आपण परेड पाहतो तेव्हा आपल्या मनात अभिमान जागा होतो. हा माझा भारत आहे. भारतीय सैन्य आणि प्रजासत्ताक दिनाची परेड आपल्याला आठवण करून देतात की स्वातंत्र्य मोफत मिळत नाही, त्यामागे असंख्य त्याग लपलेले असतात. आजच्या या पवित्र दिवशी चला आपण आपल्या जवानांना मनापासून सलाम करूया, कारण जो देश आपल्या सैनिकांचा आदर करतो तो देश कधीही कमजोर होत नाही. सामान्य नागरिकांसाठी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व. प्रजासत्ताक दिन हा फक्त सरकारी कार्यक्रमांचा दिवस नाही, हा फक्त परेड पाहण्याचा दिवस नाही आणि हा फक्त सुट्टीचा दिवसही नाही. हा दिवस प्रत्येक सामान्य भारतीयासाठी एक आरसा आहे, ज्यात आपण स्वतःकडे पाहतो. या देशात शेतकरी आहे, कामगार आहे, विद्यार्थी आहे, व्यापारी आहे, आई आहे, वडील आहेत आणि हे सगळे मिळून भारत बनतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की या देशाचा खरा मालक कोणताही नेता नाही, कोणतंही पद नाही, तर सामान्य नागरिक आहे. संविधानामुळेच एका सामान्य माणसाला मोठ्या पदावर बसलेल्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. मतदानाचा हक्क, आपली मत मांडण्याचं स्वातंत्र्य आणि न्याय मागण्याची ताकद, हे सगळं प्रजासत्ताक दिनामुळे आपल्याला मिळालेलं आहे. पण प्रजासत्ताक दिन फक्त अधिकारांची आठवण करून देत नाही, तो आपल्याला कर्तव्यांची जाणीवही करून देतो. आपण नियम पाळतो का? आपण देशाच्या संपत्तीची काळजी घेतो का? आपण समाजात एकतेचा विचार करतो का? जर प्रत्येक नागरिक आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडेल तर कोणत्याही सरकारला देश मागे नेण्याची ताकद उरणार नाही. प्रजासत्ताक दिन आपल्याला शिकवतो की देश बदलायचा असेल तर फक्त टीका करून चालत नाही, तर स्वतः बदलायला लागतं. रस्त्यावर कचरा न टाकणं, मतदान करणं, कायदा पाळणं आणि इतरांचा आदर करणं ही सुद्धा देशसेवाच आहे. या दिवशी आपण तिरंग्याकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला एकच संदेश देतो, मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. हा विश्वास टिकवणं आपली जबाबदारी आहे. प्रजासत्ताक दिन सामान्य नागरिकाला असामान्य बनवतो, कारण तो आपल्याला देशाच्या केंद्रस्थानी उभं करतो. आजच्या या पवित्र दिवशी चला आपण एक संकल्प करूया, फक्त अभिमान बाळगणार नाही तर जबाबदारीही स्वीकारू, कारण देशाची खरी ताकद त्याच्या सामान्य नागरिकांमध्येच असते. मित्रांनो, आजचा हा दिवस फक्त झेंडे फडकवण्याचा नाही, फक्त घोषणा देण्याचा नाही, तर स्वतःकडे पाहण्याचा दिवस आहे. आपण अभिमानाने म्हणतो, मला माझ्या देशाचा अभिमान आहे, पण प्रश्न असा आहे, देशालाही आपल्यावर तितकाच अभिमान वाटतो का? प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य हे भेट म्हणून मिळालेलं नाही, ते मिळालं आहे बलिदानांच्या बदल्यात. आज जर आपण आपले अधिकार मोकळेपणाने वापरत असू तर त्यामागे अनेकांनी दिलेला त्याग आहे. पण त्या त्यागाचं आपण काय देणं लागतो? देशासाठी काहीतरी करायचं म्हणजे सीमेवर जायलाच हवं असं नाही. प्रामाणिकपणा, शिस्त आणि जबाबदारी ही सुद्धा देशसेवाच आहे. एक प्रामाणिक विद्यार्थी, एक प्रामाणिक शेतकरी, एक प्रामाणिक कर्मचारी आणि एक जबाबदार नागरिक हेच भारताचं खऱ्या अर्थाने भविष्य घडवतात. आज देशाला मोठ्या भाषणांपेक्षा मोठ्या कृतींची गरज आहे. प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण उत्तर देण्याची जबाबदारी टाळणं चुकीचं आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला सांगतो, देश सरकाराने चालत नाही, तो चालतो आपण कसे वागतो यावर. जर आपण नियम पाळले, एकमेकांचा आदर केला आणि संविधानाचे मूल्य जपले तर भारताला कोणीही कमजोर करू शकणार नाही. आजच्या या पवित्र दिवशी चला आपण एक छोटा संकल्प करूया. मी माझं काम प्रामाणिकपणे करीन. मी देशाच्या एकतेला धक्का देणार नाही. मी संविधानाचा सन्मान करीन आणि मी एक जबाबदार भारतीय बनेन. कारण देशाला बदलायचं असेल तर आधी आपल्याला बदलावं लागेल. हा बदल आजपासून सुरू झाला तर उद्याचा भारत अजून मजबूत होईल. हा दिवस फक्त आठवणींसाठी नाही तर कृतीसाठी आहे. चला तर मग फक्त जय हिंद म्हणूया असं नाही, तर जय हिंद जगून दाखवूया.
आज आपण प्रजासत्ताक दिनाचा इतिहास पाहिला, संविधानाचे महत्त्व समजून घेतले, भारतीय सैन्याचा अभिमान अनुभवला आणि सामान्य नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखली. पण हा व्हिडिओ इथे संपत नाही. खरा प्रश्न आता सुरू होतो. 26 जानेवारी फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही, तो एक विचार आहे, स्वातंत्र्याचा, न्यायाचा आणि जबाबदारीचा. आज तिरंगा पाहताना आपल्या मनात अभिमान दाटून येतो, पण त्याच वेळी एक जबाबदारीही आपल्या खांद्यावर येते. कारण हा देश फक्त इतिहासाने महान नाही, तो महान होतो आपण आज काय करतो यावर. जर आपण संविधानाचा सन्मान केला, कायदा पाळला आणि एकमेकांचा आदर केला तर भारताला कोणीही थांबवू शकणार नाही. देशासाठी काहीतरी करायचं म्हणजे मोठंच काही करावं असं नाही, छोट्या छोट्या कृतींनीच मोठा देश घडतो. आजच्या या पवित्र दिवशी चला एक संकल्प करूया, फक्त देशावर प्रेम करणार नाही तर ते प्रेम कृतीतून दाखवू. आपल्या पुढच्या पिढीला एक सुरक्षित, सक्षम आणि अभिमानास्पद भारत देण्यासाठी जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त पाहून थांबू नका. लाईक करा, शेअर करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जागृत नागरिकच मजबूत राष्ट्र घडवतात. या प्रजासत्ताक दिनी एक जबाबदार भारतीय बनण्याची शपथ घेऊया. जय हिंद, वंदे मातरम.